केरळ. केरळ म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे सुंदर समुद्रकिनारा. नारळाच्या झाडांनी केलेली गर्दी मनाला भुरळ घालते. उत्कृष्ट सुंदर निसर्गरम्य असा परिसर. म्हणूनच असं म्हटलं जातं की केरळ म्हणजे गॉड्स ओन कंट्री. आज आपण आलो आहोत देवभूमीत म्हणजेच गॉड्स ओन कंट्री केरळामध्ये. पण केरळ फक्त निसर्गरम्य नाही बरं का, तर आयुर्वेदिक उपचारांसाठी देखील हजारो लोक इथे येतात. येथील नौका स्पर्धा तर सर्वश्रुत आहेत. केरळ संस्कृती विविधतेने भरलेली आहे. इथली भाषा, कला, नृत्य आणि सण उत्सव हे विशेष आकर्षण आहे. केरळ या संस्कृतीतील आणखी एक प्रकार म्हणजे केरळी ड्रम म्युझिक. तर आपण याची माहिती घेऊयात. सर, या वाद्याचं वैशिष्ट्य काय आहे आणि ते कधी व कसं वाजवतात? या वाद्याला चेंदा म्हणतात. केरळमध्ये या वाद्याला एक सांस्कृतिक घटक म्हणून पाहिले जाते. मुख्यतः हिंदू उत्सवामध्ये व केरळाच्या धार्मिक कला प्रकारांमध्ये वाजवले जाणारे हे पारंपरिक आसुरी वाद्य मानले जाते. चला, केरळा ड्रम काय आहे हे आपण प्रत्यक्षात बघूयात. ലോകത്തിലൊരു പ്രധാനിയായി നിന്ന് പരീക്ഷയിൽ ഞാൻ തുന്നാൻ പാടില്ലേ. സപ്ലികൾ തീർത്തൊരു കൊട്ടാരത്തിൻ മുന്നിൽ പകച്ചു നിന്നു മാതാപിതാക്കൾ ഗുണ്ടകളായില്ലേ. എളിപ്പനായി വിഷണ്ണനായി ഏകാന്തനായി ഞാൻ നിന്നു. എളിപ്പനായി വിഷണ്ണനായി ഏകാന്തനായി ഞാൻ നിന്നു. പലവട്ടം കാത്തു നിന്നു ഞാൻ കോളേജിൻ മൈതാനത്ത്. ഒരു വാക്കും മിണ്ടാതെ നീ പോയില്ലേ. മകനെ പൊന്മകനെ മുത്തായവനെ നിന്നും സൂര്യനും ചന്ദ്രനും ഉണ്ടായവനെ കാലം കാത്ത് വച്ച രക്ഷകനെ സംഹാരകനെ ഞങ്ങൾ കണ്ണനായി വന്നവനെ. ഭയമേ മാറിപ്പോ നീ അണ്ണൻ വന്നാൽ പിൻവിട്ടുമില്ല. ഇരുട്ടിൽ സിറ്റി വാഴും രാജാവുക്ക് എല്ലാരും സുള്ള. ഇവനെ